पण मम्मी तिकडनं आली का कोण कुठं बाटल्या घेऊन स्वयंपाक एक धुणं. हाय माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर फ्रेंड्स, आज आमच्या इकडं पाणी आलेलं नाहीये, त्यामुळं आम्ही एवढं निवंत बसलेलो आहे. म्हणजे असं काही नसतं का पाणी असल्यावर मी निवंत नसते, मी निवंतच असते. पण आज म्हटलं थोडंसं बसावं. आमच्या गप्पा चालल्या होत्या लहानपणीच्या, तिघी जणींच्या. लहानपणाच्या म्हणजे आमच्या लहानपणाच्या नाही, पण सोनू दिदी आहे ना, आमचं लग्न झालं तेव्हा लहान होत्या ना. मग आता आम्हाला पाणी नाही येतं, आम्हाला त्या जुन्या गोष्टी आठवल्या, त्यामुळं आता आम्ही ह्या गप्पा मारत बसलो. त्या दोघी मांबाच्या आहे, त्या ताई सोनू दिदी. लय लहान होती का ताई? सोनू दिदी केवढी होती तुझ्या टाइम? हा ना, लय भारी होते. शाळेतच जात नसायची. हा हा फ्रेंड्स, पहिल्याचे दिवस आठवले का लय छान वाटतं. असं वाटतं खरंच ही बात खरी, पण माणसाला बचपन आलं ना, बचपन लय जगून घ्यावा, बचपन लय जगावं खरंच, कारण ते डबल येत नाही. आणि शाळेचे दिवस पण ताई, मला इतके शाळेचे दिवस माझे आठवते ग. आणि खरंच, आणि शिक्षण जेवढं झालं तेवढं केलं पाहिजे, ते पण लय गरजेचं आहे. मग फ्रेंड्स, आम्हाला आहे ना खरंच असं वाटतं खरं टाइम मशीन आली पाहिजे. टाइम मशीन आली ना फ्रेंड्स. आता जर खरंच असं जर झालं ना, टाइम मशीन जर कधी निघाली ना आपल्या टायमापर्यंत, तर खरंच मला जर असं वाटलं टाइम मशीन मध्ये जावं, तर मी माझ्या बचपन मध्ये जाईन. माझ्या मैत्रिणी, मला नाही मैत्रिणी होत्या फ्रेंड्स, त्या जर मला बघत असेल ना कुठं, तर बघतील आरती शिरसाट, शीतल पवार, अजून बायडी, अजून सोनी, गुड्डी, लय 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 मैत्रिणी होत्या. मला लय मैत्रिणी होत्या फ्रेंड्स, लय मैत्रिणी होत्या. आरती, राणी, म्हणजे. आणि तुम्हाला जाऊ का फ्रेंड, जास्त माझं आहे ना पोरींमध्ये लय जमायचं, कारण मी लहानपणी ना फ्रेंड्स लय गोट्या पैसे खेळायचे लहानपणी. पोरींमध्ये जास्त राहिलेच नाही, फक्त शाळेत होते तेव्हा पोरींमध्ये राहिले. त्याच्यानंतर शाळा मी सोडून दिली होती फ्रेंड. शाळेचा लय पश्चाताप, म्हणजे मी केली आता त्याच्याबद्दल हे नाही, पण तेव्हा शिकायची बात होती. माझ्याकडे चान्स होता फ्रेंड्स, म्हणून शिक्षणाचा चान्स कधीच नाही सोडायचा. आणि जर मला मैत्रिणी बघत असेल ना, तर प्लीज मला हाय पाठवा. बघत असेल तर नसेल पाठवते, त्या मला काय माहिती आहे, त्यांनाच माहिती. पण मम्मी तिकडनं आली का कोण कुठं बाटल्या घेऊन स्वयंपाक एक धुणं एक भांडे. बापरे, कोण कुठं लपायचं, कोण कुठं आकाबाई कोणला मारायची. आकाबाई नाही, सोनूबाई स्वयंपाक करायला पक्की होती. पण चिकू दिदीचं काम लय निर्मळ होतं. चिकू दिदीला लय काम लय निर्मळ. सगळं स्वयंपाक करून ठेवायची. मग काय करू, जाऊ दे, त्यांची फ्रेंडचा फोन आला, गेला त्या बाहेर. तुला तर माझं काही नाही आठवत का ग? मला जेव्हा मी इकडं आले लग्न करून, तुला कसं मला काय छान होती, छान राहायचं आपण, मस्त आपण एका ताटात जेवायचो. हा ना तावडे, ते दिवस लय भारी होते ना. एका ताटात जेवायचो आपण. ताई, मी तुला सोडून काहीच करत नव्हते, फक्त चपात्या मला करायला ठेवायचे. तू असं सगळं करून ठेवायचे ना. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती का, मला आहे ना म्हणजे चपात्या येत नव्हत्या, लय जाड चपात्या करायचे मी. सगळं करून ठेवायचे. ताई जॉबला जायच्या त्या टायमाला सगळं करून ठेवायचे. मग ताई आली का चपात्या करायची. आमच्या दोघींची जावांची बॉन्डिंग इतकी छान होती. आम्हाला आता आम्ही वेगळं आहे, म्हणजे आता घर बांधलं, आम्ही वेगळं राहतो ना, चांगलं नाही वाटत, पण आम्ही एकत्र होतो तेव्हा खरंच आम्ही दोघी जावले चांगले राहिले. एक ताटात जेवायचं, किती मज्जा यायची धावडी. चपात्या पहिले छान यायच्या माझ्या. आता तुला येते नाही चपात्या, नाही तर ताईच्या पण पोळ्या खूप छान राहायच्या फ्रेंड्स. पहिले मी म्हणून, पण मला आता कंटाळा, आता नाही बनवत ती चांगले. पहिलं माझ्या चपात्या पण आता मला तुला पोळ्या आता चांगल्या येतेच नाही ताई मुळात.
पहिले किती छान बनवायची, अशा मस्त फुगायची, अशा मऊ मऊ सॉफ्ट चपाती बनवायची. पण नवीन तेलाची चपाती सुद्धा ताई मला कशी बनवून द्यायची. आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगते, माझं लग्न झालं ना, मला आहे ना खूप भात लागायचा खायला रे का. आणि मी इकडं मला इकडं करून आणलं भात, इकडं थोडाच भात राहायचा रे का. याचं जेवढा आपण चहाच्या पातीला मग चहा ठेवतो ना तेवढा यांचा भात राहायचा रे का. मी ना 1 दिवस 2 दिवस पातीला बघितलं, मी म्हणायचे किती खाऊ मी ते पातीला पाहून मला लई टेन्शन यायचं. पण ताईला नंतर कळून गेलं काहीची भूक होत नाही, तिला भात जास्त लागतो. मग ताई भात जास्त घालायला लागली. नाही तर नाही ती म्हणायची, मला म्हणायची खाय तू खाय, जाऊ दे मला नाही खायचं भात काय. पण मग त्यांना नंतर कळालं, मग त्या जास्त भात करायला लागले. एक चादर घेता का 500 रुपये जोडी. ए बा फ्रेंड्स इकडं चादर घेऊन आल्या 500 रुपये जोडी. घ्यायचे ते चांगले आहे बघ. ए बबडे तुम्ही जा ना आम्हाला घेऊन. 500 रुपये जोडी. बबडी पेमेंट नाही झालेलं, नाही तर दिला असते. आई 500 रुपये. आई किती भारी बघा ना. हा ना, लाईट लाव. तर फ्रेंड्स आता बबूताया बल्ब- अहो वरचं दाबा ना बाई, आणला बल्बाचे बटन. अहो, ग, बल्बच नाही ना, लागेल कस काय. अहो लावा ना मग ताई बल्ब. आता 500 रुपये. तर फ्रेंड्स इकडे चादरी घेऊन आलेलं आहे. घ्यायचे तर घ्या ना मग. ए द्या ना तुम्ही आम्हाला घेऊन. पण 2 चादर चांगले आहे का. आवडले भारी. चिकू थांबा 1 मिनिट. माझ्याकडे आहे 500 रुपये. बोल रे. हॅलो घ्या ना मग. हा. थांब एक मिनिट, ती काय घेऊन करते टाक, गार पडा घेऊन ते. टाक. नाही ग गार नाही पडती, मस्त गरम असते. घ्या 500 रुपये. ए, ते कट केला. दिलं होतं, मला हे आणायचं होतं. जाऊ द्या, घ्या चादर. जाऊ दे. पण मला हे बोलत तुला म्हणून तुला काल दिले. जाऊ बोलले तर बोलले. ए चादरी छान आहे. छान आहे. मग मी